दंडवत हो. दोन्ही अवतारांनी त्या चाट्याची रोटी स्वीकार केली आणि आळंदीपासून त्या स्त्रीपुरुषाच्या मठापर्यंत स्वामी आच्छादून स्वतःला श्रीप्रभू बाबांच्या मागे विजय करत होते. आणि मग ती खेळ क्रीडा सर्वज्ञाने अवलोकन केली आणि मग त्या तिथे प्रसाद घेतला चाट्याच्या तिथे. आणि मग श्री सर्वज्ञ म्हणाले, श्री प्रभू या अयोग्यन मी योग्य. मग त्यानंतर मोगरी हानीतली. ही लीळा आपण काल पाहिली. तर ते मोगरी हाणल्यानंतरही सर्वज्ञ गप्प बसले. का? हे श्री प्रभूंची प्रवृत्ती. येता दिन होय जे येथून म्हणितले ते कीजे. हे पराकोटीचं अनुसरण आहे. मारलं काय, नागणीत उभा केलं काय, आणि डाग दिला काय. ती प्रवृत्ती शांत आली पाहिजे. अनुसरण म्हणजे काय? ईश्वराच्या प्रवृत्तीला वश करणे, स्वामींना वश करणे आणि आपण वश होणे. आणि ही प्रवृत्ती जेव्हा जेव्हा अशी उत्कर्षाला पावते तेव्हा मग श्री प्रभू बाबा हास्य करायचे. हे स्वरूपाचं हास्य आहे. केवळ कैवल्याचा जो श्री प्रभू ते अर्ध कैवल्य आहे ना, तर त्या अर्ध कैवल्य स्वरूपाला हास्य आला. आता हसले स्वामी. असे हास्य आठवायला पाहिजे. स्वामी हसायचे आहे ना. अशा हास्याच्या लीळा खूप आहेत. ते हास्य स्वरूपाचं हास्य असतं. ते स्वरूपामधून आलेलं हास्य असतं. आता श्री प्रभू बाबा हास्य केले. आता मेला माझा होय. मारून दिलं म्हणून स्वामी खुश झाले. आपण पाहतो चरित्रामध्ये की ते प्रवृत्तीला वश, डोळा दिला डबाईला काढून. आले वडे जो डोळा चांगला आहे देतो मग दिले. पुन्हा ते डोळे किंवा खिरारिया नेत्रपथ आहे ना. अशा अनेक लीळा आहेत. तिथं प्रवृत्ती सांधलेली आहे. मग ते पशु असतील, पक्षी असतील, जडचेतन असतील, ते प्रवृत्तीला वश झाले. आणि स्वामी म्हणाले, तिच्या प्रवृत्ती वश व्हाना तर जा. डांगरेश प्रवृत्तीला वश झाले. हे जेव्हा साधकाला असं कळेल की ही प्रवृत्ती माझ्या गोसाव्यांची अशीच आहे आणि मला ही प्रवृत्ती सांभाळायची आहे. प्रवृत्ती नाही सांभाळता आली तर अप्रवृत्ती तर झाली नाही पाहिजे. याला म्हणायचं साधना, याला म्हणायचं आपण अनुसरण. तेथीची प्रवृत्ती आहे की नाही. असं समग्र ब्रह्मविद्येचा आवाका प्रवृत्तीची सांधलेला आहे. तेथीची प्रवृत्ती, तेथीची खावणे, असं सर्वज्ञाने स्वतः आचरून दाखवले तिथे श्री प्रभू बाबांच्या तिथे. आणि मग बाईसाहेब ओरडल्या, म्हणाले, दाकुटे बाबा मारला, म्हणाले मोठे बाबा. तर असा हा जो लीळेचा प्रसंग आहे. आणि मग उच्छिष्ट घेतलं स्वामींनी. त्या उच्छिष्ट प्रसादात काय आहे
काल बोलला तुम्हाला ना, ते गुरुत्वाचा स्वीकार महिमा, स्वरूप महिमा दाखवली तिथे परमेश्वर पुराच्या त्या प्रसादातली. स्वरूप महिमा तर सांगता येत नाही, शब्दातीत असते ती. त्याला भाषा अपुरे पडतात, श्लोक सगळंच अपुरं पडतं. म्हणजे ईश्वरच अपुरा आहे ते वर्णन करताना. कुठूनही वर्णन केलं तर नेती. ते स्वरूपच असं आहे की अवर्णनीय आहे. त्याला काय सांगावं, साखर किती गोड आहे सांगता येत. म्हणून ही स्वरूपाची महिमा सर्वज्ञानी त्या चाट्याला सांगितली. म्हणाले, याची ह्या गरम गरम चांगल्या चांगल्या पदार्थाला श्री प्रभू योग्य त्यांना द्यायला पाहिजे होतं म्हणाले. तू आम्हाला कशाला आणलं ते बघू म्हणाले. ते निर्गुण ब्रह्म होतं रे म्हणाले. राजा इकडे कशाला आणलं ते. ही महिमा प्रगट केली म्हणून मोगरी हाणली. तर म्हणाले, आपण एखादा प्रसाद घेतो तर त्यात काय होतंय ना म्हणाले, आणि सप्रपंच असे ते अन्न तर प्रपंचातच असतो म्हणाले. पण श्री प्रभू प्रसाद केला मग तिथे काय झालं ना, तिथे शुद्ध माया झाली. त्या प्रसादाचं गोमटं आपल्याला असतं, स्वामींना काय गोमटं बिमटं नसतं. ही थोडी तुम्हाला सांगितली की असा आचार पुढे भविष्यात तुम्ही करा. आणि थोरवी कशासाठी सांगितली, थोरवी का केली त्या प्रसादाची ना, ज्ञानशक्ती स्वीकारली. तेथ ज्ञानत्रिक असे हे भक्तीचे अंग निमित्त महिमा दाबिली. तर ज्याला आचार करायचा आहे त्याने हे त्रिक जोडीला, त्रिक सांडीला, त्रिक चानीचा म्हणजे काय तर हे तर सांगितलंय. या वेळेमध्ये हे सांगितलंय की ज्ञानत्रिक दाखवलेलं आहे. आणि हे जे ज्ञानात्रिक असतं हे भक्तीचं अंग असतं. आणि त्या भक्तीच्या अंगामध्ये तुम्हाला निमित्त महिमा दाखवायचे आहे स्वामींना. म्हणून ते सगळं आयोजन वेळेचं का चालता बोलता देव तो दुर्लभ सांगितलं. आपल्या स्वामींचं वचन आहे म्हणूनही तो देव मानावा लागेल, महिमा मानावी लागेल. आणि ही महिमा एवं परंपरा प्राप्त हा आपला राजकुमाराचा योग आहे, पण तो एवं परंपरा प्राप्त असतो. श्रीकृष्ण म्हणाले नाही अर्जुनाला, मी तुला नवीन धर्म सांगतो, धर्म संस्थापनार्थ आहे, मी संस्थापना करायला आलो म्हणाले. पण हा योग इममेव स्वते योगाम असं तेच पूर्वी कोण आले म्हणाले, ते मी फक्त तुला सांगतोय. तर त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. जसं आता आपल्या आचारा विचारात बदल झालेला आहे, आपण पाहतो नेहमी इथे आहे की नाही. काय नेमकं काय चाललंय, नेमकं कुणीकडे जायचंय, काय करायचंय असा गोंधळून जातो. नवीन साधन म्हणतो नेमकं हेच म्हणजे धर्म आहे का, हे असं केलं म्हणजे धर्म आहे का, एवढ्याच पुरतं आहे का, आहे की नाही. अशा अनेक प्रश्न आहेत. वाचनिकांना हजारो प्रश्न आहेत आजच्या काळात. हा धर्म असा आहे का. नित्यकडे गेलं तरी ते तिथं उणिवा जाणवतात. निमित्तीत आलं तर आपण निमित्त विधी नीट आचरत नाहीत. मग ती प्रवृत्ती कशी तुम्हाला स्वामींची प्राप्त होणार. तिकडेही प्रवृत्तीचा भंग आहे, इकडेही भंग आहे. आणि एकाच साधकाने सगळे विधी आचरायचे आहेत प्रसंग पाहून, तरी आपल्याला तिथे जीवधर्म आपण पाहतो आहे की नाही, चाळवतात आपण. नेमकं काय चालू आहे.
परतारकत्व करतो, त्याला ज्ञानाने दुसरं हे फुसफुस लावणे म्हणतो ना आपण. स्वतःच्या अस्तित्वासाठी त्या साधकाला वेगळ्याच दिशेने धर्माशी, हा धर्म माझे बापे सांगितले, तिथे ईश्वर दुखावल्या जातो. म्हणून त्याचा परिणाम काय होतो? क्षोभाचे कार्य वर्ततात. मग सुरू झाले आजार, सुरू झाला. आजार नाही लागला, चांगलं धष्टपोट असेल तर हा अनिष्टासाठी जी आला, त्याला भरपूर अनिष्ट करायचं, वळूचेरी न्याय. हा अनिष्टासाठी वळूसारखा आहे म्हणाल्या, अनिष्ट अंगवल. म्हणजे आता हे सगळे फिरतं ते त्याच्या. म्हणून ती जी महिमा आहे, चालता बोलता देवाची महिमा, देवाने तो दुर्लभ आहे, तो तुम्हाला ज्ञानाने कळाला, जाणीवेने जाणला, तुम्ही अनुभवाने अनुभवला, तर ते आत्मदा जे असतं स्थिर राहायला पाहिजे आणि मग ते साधन आचरलं पाहिजे. तर तुमचं साधन ते सिद्ध होतं, तुम्हाला साध्य प्राप्त होतं आणि मग तुम्ही तपस्वी होता. तपस्व्याचा श्लोक कसा आहे गीतेमध्ये? तपस्व्या वैदिको योगी, कृष्णाने सगळे विषय स्पर्श केले नाही. कसं आहे ते कर्म? तस्माद योगी भवार्जुन. या भवसागरातून हा ज्ञानयोगी. कृष्ण सांगून टाकतात सगळं. कृष्ण काय आडपडदा ठेवत नाहीत. पण ते वरून नाही नाटकं तपस्याची पाहिजे. बुजगावणं नाही झालं पाहिजे, शेतात ठेवतात तसं. ज्ञान योग, भक्ती योग आहे की नाही, वैराग्य योग एका वेळेला होत असतो तो ब्रह्मविद्येच्या जाणीवेमध्ये. बोधामध्ये तिन्ही योग साठवलेला आहे. तो अध्याय पूर्ण ज्ञानयोगामध्ये आहे, सांख्य योगा. आपण कसं केलं, भक्ती एकीकडे ठेवली, वैराग्य एकीकडे ठेवलं आणि ज्ञान एकीकडे ठेवलं. माझे ज्ञान असं असतं, भक्ती अशी असते, माझे वैराग्य असं असतं. असं नसतं ते. एकाच वेळेला बोधशक्तीने ज्ञान प्रगट होत असतं, भक्ती निर्माण होत असते आणि इहलोकाचं वैराग्य प्राप्त होत असतं. यथा जनक राजा, यथा सुखदेव, सुखमुनी, यथा भट्टबार, महादायसे, भांडारेकर. आता भांडारेकरला काय सगळं पूर्णच आहे, ते एका क्षणाच्या भेटीत आहे, फक्त मागील पानखी पहा. त्या शब्दाने त्याला ज्ञानभक्ती वगैरे झालं की नाही. महिमभट्टांना ढेकळामधून प्रगट झालं ते, तसं क्षणाचा असतं ते. ते विषय कसे असतात, काही समजायला काहीतरी उदाहरण द्यावं लागतं, म्हणजे लक्षात राहतं. तर असं ते सर्वज्ञाना ही करून दाखवायचे, तुम्ही असो व्हा. ही म्हणून ही जी लीळा आहे ही केवळाची, म्हणजे केवळ परमेश्वर स्वरूपाची चेष्टा आहे म्हणाले ते. नाम लीळा मूर्ती चेष्टा. चेष्टेत काय आठवायचं हा प्रोटोकॉल आणखीन तुम्हाला ठरवावा लागेल की ही म्हणजे चेष्टा. आहे की नाही. चेष्टेमध्ये आणखीन सविस्तर असं महावाक्य निरूपण झालंच नाही, आहे की नाही. झालंय.
चेष्टेवरती एक महिना पोथी करायची. म्हणजे ह्या चेष्टा सगळ्या आठवायच्या. देवाच्या चेष्टा. आणि ही केवळाची चेष्टा आहे. ही लीळा म्हणजे कशी आहे? आता पहा, ते कुणीकडे चाललं, आपण काय समजतो आणि आपण करायला काय, आठवायला काय पाहिजे. चेष्टा कशी? मग ते उखळ आहे, भाकरीचे तुकडे वाळलेले आहेत, त्यात थोडं तेल टाकलेलं आहे आणि श्री प्रभुबाबांनी चावी थुंकी करून ते तुकडे टाकलेले आहेत तिथे आणि उकळ आसन बसून सर्वज्ञ त्या जड वस्तूशी संवाद करून प्रसाद घेत आहेत. प्रसादही प्रसाद घेतला आता, असं आहे ते. त्या प्रसन्नतेतली प्रसन्नता या प्रसन्नतेने स्वीकार केली आहे की नाही. त्यातल्या कृपेला ही कृपा बोलली. असं तुम्हाला तिथं काय चेष्टा करायच्या तर बघून घ्या तुम्ही. जडाशक्तींसोबत संवाद, जड वस्तूसोबत चेतन स्वरूपाचा संवाद, असं तुम्हाला ज्ञानाने ते निवडायचं असतं. ते तुम्हाला किती उजळत आहेत, तुम्ही किती फ्रेश आहात आतमध्ये, त्या आतल्या कृतीवर तुम्हाला ती चेष्टा अशी उलगडत जाईल, अशी मोकळी मोकळी लीळा होत जाईल. ती याला म्हणायचं केवळाची चेष्टा. ती मोगरी मोठी भाग्यवान आहे. ती मोगरीनं पण चेष्टा केली. ती खोल बुंती घातली, ती बुंती घालणाऱ्या जो पासोडी दुटी असेल तिथं पण चेष्टा चालायची. अशाला म्हणायचं चेष्टा. असे चेष्टेवरती जास्त बोलल्या जात नाही आपल्याकडं. आपलं पाठ करायचं, नामदेवामूर्ती चेष्टा झाली पाहिजे. बरं 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 झाली, टीका झाली ना, जर घ्या पाळ घ्या बरं, आता निघा बरं. घाई खूप झाली आहे का नाही? घाई झाली साधनाकडे आपली, खूप प्रचंड घाई. कलियुग म्हणजे आकळीले. तर ही श्री प्रभू बाबांच्या स्वीकाराच्या लीळा आहे. म्हणून हे वेडसं कार्य जरी दिसलं तुम्हाला, पर म्हणाले हे पूर प्रसन्नतेचे. मग सांगितलं तुम्हाला, हे पुरच प्रसन्नतेने नटलेलं आहे श्री प्रभू बाबांचं. कृपेचा विषय सोडून द्या, पण श्री प्रभू बाबांचं जे मायापूर आहे ते कशानं नटलेलं आहे? प्रसन्नतेने. हे नवीन विषय ऐकायला खूप डोकं जड पडतं, अनुभवायला खूप प्रसन्न वाटतं. श्री प्रभू बाबांच्या पूर्ण क्रीडा पहा, प्रसन्नतेच्या आहेत. कुठेही तुम्हाला अशी उद्विग्नता जाणवणार नाही. आठवायला लय सोपं श्री प्रभू बाबांचं मायापूर आहे ना. मायापुरातली प्रसन्नता, स्वामींची मायापुराची प्रसन्नता वेगळ्या रूपानं काम करते आहे का नाही. आणि श्री प्रभू बाबांची बाबा प्रसन्नता दुडदुड धाव करणे आहे की नाही. कुणाच्याही घरी जाऊन उतरंडी उतरणे, चुलीवरचं खाणे, लेकरांना झोपी घालणे, लेकरू लपून पळून जाणे, स्मशानातलं लेकरू काढून आणणे, म्हातारीच्या दुसऱ्याच म्हातारीला म्हणजे पाच महालीला पाच. ही मायापुराची प्रसन्नता आहे अशी आहे ना. सारे मला तुम्ही पाण्यासाठी भांडता का रे, चला विरोध खोल लगेच दाखवलं इथं, चला माझं पाणीच पाणी आहे. श्री प्रभू बाबा रुद्रपूर सोडून जेव्हा गेले, ती रुद्रपुरातली प्रसन्नताच गेली. सगळे महाजन लोक रडत पडत पुण्या गावाला आले स्वामी न्यायला. नाही तुम्ही काही करा बाबा म्हणाले, तुम्ही चला. प्रसन्नता
म्हणजे काय झालं? महिमभट्टाने विचारलं, म्हणजे काय झालं होय? ते म्हणाले आमच्या गावात आजार आलाय, गुरंढोरं दूध देत नाही, शेती पिकत नाही, पाऊस पडत आणि अखंड आम्हाला झोप येत नाही, आमच्या बायका झोपत नाहीत म्हणाले, सारखं टोचन देतात. ते शिवबाबा गेले म्हणूनच असं व्हायले, शिवबाबा गेले म्हणून असं व्हायले, मरी आई आली, पटकी आली, रोग आले. महिमभट्ट म्हणाले नाही, तुम्ही आमच्याशी भांडलात ना, प्रसन्नता नाही, आता अप्रसन्नता झालेली आहे तुमच्या. आमचे शिवप्रभू बाबा किती वर्ष राहिले रुद्रपूरला? 26 वर्ष. महिमभट्ट म्हणतात तुमचं मठ, जेवढे मठ आहेत, स्त्री पुरुषाचा मठ, राजमठ, उंच मठ, भैरव, सगळं आम्हाला आता आमच्या नावाने करा. मग आमच्या नावाने करत असला तर आम्ही येत. किती महिमभट्ट धोरणे आहेत. ते म्हणाले ठीक आहे बाबा, आम्ही करतो नावाने, पण आमच्या गावात श्रीप्रभू बाबा आले पाहिजे, ही प्रसन्नता आहे. नुसते श्रीप्रभू गेले तरी गावाला प्रसन्नता, उदासीनता, उद्वेग ही जन्माला येतं. मग नेहमी प्रसन्न राहावं, श्रीप्रभू बाबासारखं हसत राहावं. हसायचे श्रीप्रभू बाबा, दिवसातून किती वेळा हसायचे? कुठे हसायचे बाबा आपले? हसायला काही बंधन नाही ना. आता लाफ्टर क्लास घेतात शहरांमध्ये, जे पैसे घेतात, श्रीप्रभू बाबांचा लाफ्टर क्लास लय भारी, कुठे हसायचे? कोणाच्या दारासमोर बसले, उभा राहिले की हसले श्रीप्रभू. किती गोदऱ्यांमध्ये, हाटांमध्ये जायचे. किती हाट आहेत रुद्रपूरला, तेवढ्या हाटामध्ये श्रीप्रभा जाऊन खेळखेळा करायचे, चावी थुंकी करायची, कोणाची हिंमतच नाही. उलट लोक वाट पाहायचे, मला अरे आज कशी काय नाही आली सवारी, आमचं काही हॉटेलमधलं घेतलंच नाही म्हणाले. ते चक्रधर स्वामी याच्या वेळेला शेंगुळपुडे खाल्ले असं नाही, ते काय बी करायचे ते. दररोज वेगवेगळ्या हाटांमध्ये 12 हाट आहे तिथे रुद्रपूरला, बाजारपेठ आहे. जसं आता अमरावती आहे त्यावेळेला ती रुद्रपूर बाजारपेठ आहे त्यावेळेची. आणि काय नाही, कुणी दिलं नाही म्हणलं की ते विस्कटून घ्यायचे. त्याच्या घरी जाऊन घे. हे म्हणायचं प्रसन्नता. हे मायापूरच प्रसन्नतेने नटलेलं आहे. ते मायापुराला पाहून सगळे हे करायचे, जाऊ दे म्हणायचे. आता आले ना, त्यांना कर्मच नाही लोकांना, म्हणजे अरे आले नाही बरं का आज, आहे की नाही? अरे आले नाही रे, कुणी विचारत ते, अहो ते आलते का रे, ते श्रीप्रभू बाबा, ते गोविंदप्रभू बाबा आले होते का? अरे तुझ्या बी गल्लीत नाही आले, माझ्या गल्लीत नाही आले. अरे कुठं गेले बघ, महिमभट कुठं आहे रे ते? त्यांनी तर काय नाही सांगितलं आपल्याबद्दल, तर त्यांच्या दुकानात जाऊन आपण सोनंच घेऊन तुम्ही ते कल्पना नाही करत ना. ह्या चेष्टा आहेत, जड वस्तूशी केलेल्या सगळ्या चेष्टा आहेत, आणि त्या मायापुराने प्रसन्न होऊन केलेल्या चेष्टा आहेत. त्या तेलनीचं तेलच पिलं, बिंबीतून काढलं आहे ना, ऐका रे, ही चेष्टा आहे त्या तेलासोबत केलेली. निघाला दाबलं, मला घ्या, अरे म्हणाले तर काय पाहणं. अशा लाखो लीळा श्रीप्रभूंच्या चेष्टेमध्ये मोडतात, आणि स्वामी ती चेष्टा पाहिजे. चला, तर हे काय म्हणायचं ह्याला, हे पूर्व प्रसन्नतेची. म्हणून तुम्ही त्याला वेडच कार्य समजून सोडून देऊ नका. आई लेकराचा शिंबूड काढते, पदराला पुसते, मग आयडी आहे का ती? गाल खराब झाला, पप्पी घेते, आयडी आहे?
त्या तोंड माखलेल्या त्या पोराचं त्याला स्तनपान देते, मूर्ख आहे नाही ना. ही ममता स्नेहभाव आहे. म्हणून ते जे श्री प्रभू बाबांचं जे वेडस कार्य आहे ते ममतेमुळे आहे, प्रेमामुळं, स्नेहामुळे आणि प्रसन्नतेमुळे. काय आता द्राक्षाचा वेल मिळाला आता द्राक्षच खायचे, लावला की आली द्राक्षे, खाल्ले, आहे की नाही. नुसतं वृद्धपूर नमस्कार केल्याने गोमटं नाही होणार, तुम्हाला इथे दररोज आठवावं लागेल, ते चेष्टा केलेली आहे तिथे. लगेच आली द्राक्ष, त्याला म्हणायचं केवळाची चेष्टा. मग आपल्याला चेष्टा आठवायच्या त्या, मग चेष्टेमध्ये केवळ स्वरूप आठवायचं. ते स्वरूप आठवताना असं सिरियस नाही होऊन आठवायचं, ते प्रसन्न होऊन प्रसन्नतेला आठवायचं असतं. ते तुम्ही लय सिरियस झाले तर झोप येईल तुम्हाला, माइंडला ट्रेस क्रिएट कराल तुम्ही, असं नाही. आपलं साधनच प्रसन्नतेच आहे. विशेष आपण प्रसन्नता, विशेषात काय आहे, प्रसन्नताच आहे. विशेष निर्माण करायच्या अगोदर काय केलं ईश्वर स्वरूपाने, आहे का नाही. संबंध व्यक्ते अव्यक्त प्रसन्नता, परमेश्वर निश्चित. तुम्हाला बोध द्यायचा आहे, प्रसन्नतेशी बोध होईल का. तुम्हाला नामदान द्यायचं आहे, नाम उपदेश द्यायचा आहे, स्वामींना तरी तिकडे प्रसन्न राहावं लागतं. तर ही प्रसन्नता त्या वेळेमध्ये आहे. दंडवत